राजकारण इम्पॉर्टंट होतं, किती महत्वाचं होतं, काय ताकदीचं होतं, काय दहशत होती, काय दरारा होता, काय राजांचे विचार होते. नीट ऐका. आता फक्त एकच भजन, जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी भजन करायचं. फिर हम जाएंगे छत्रपति शिवाजी महाराज के चरित्र में. विठोबा रखो लाल महालामध्ये छोटस तख्त केलेलं. रायरेश्वराच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला येत असताना त्यांच्या कानावर खबर पोहोचणार होती. पोहोचलीच. खबर होती. आजच्या काळामध्ये जसा गावकऱ्यांनी निवडून दिलेला सरपंच असतो ना, तसा राजांच्या काळात गावकऱ्यांनी निवडून दिलेला एक पाटील होता. पाटील ही पदवी बर का. पाटील ही काय होती? पदवी होती. मग असंच एक पुनवडी गावाकडचं एक गाव होतं, ज्या गावाचं नाव होतं रांझा. काय गाव होतं? रांझा. रांझा गावामध्ये एक पाटील होता. त्याला दिलेली ही सरपंच जशी पदवी दिली, मिस्टर सतीश हे मिस्टर फांचाळचे तुम्हाला जशी सरपंच पदवी दिली, तसे त्यांना काय दिली होती? पदवी दिली. दिस इज पाटील. या पाटील. त्या पाटलाचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील. बघा किती लांबट नाव आहे. शमशेर से तो बड़ा लंबा नाम ही है इनका. बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील. पाटील असा गडी होता, हो, दिसायला अगदी रांगडा, तब्येतीने स्ट्रॉंग. कोणाला घेऊ मदतीला थोडस भरतराव, तुम्हालाच घेतो थोडस. कदाचित तुमच्यापेक्षाही जबरदस्त बॉडी, माझ्यासारखी दाढी. अधिकार दिला पाटलाचा. अहो, गावातून नुसता पाटील चालायला जरी लागला ना, चालायला, कोल्हापुरी पायतान घालायचा. कोल्हापुरी पायतान ते काय माझ्यासारखं चुटूक फुटूक घालीत होता काय? कोल्हापुरी पायतान घालायचा. पाटील नुसता रस्त्याने चालायला जरी लागला ना, तरी नुसता चपलाचा आवाज यायचा मला त्याचा. त्याच्या चपलाचं कोल्हापुरी पायतान. आताच काय पाटील होता. एकदा असाच गावातून आपल्या शेतात येढा करायला गेला. बांधाने चालू लागला. बांधाने चालत असताना वाऱ्याची झुळूक यायची आणि बाजरीच्या कणसावर कणीस आदळायचं. तसा कणसाचा बी पंचाळ महाराज आवाज यायचा. खळखळ खळखळ आवाज यायचा. पाटील एकटंच मी शेलपेळ मारायचं आणि आपल्यातल्या आपल्यातच बोला, वा याला म्हणतात धान्य. पाटलाच अरे पण सांगतो कोणाला? एकटाच का? पाटील चालला आपला रस्त्याने, बांधाने चालला. शेजारच्या एका बांधावर 17 वर्षाची एक तरुण मुलगी, बस बघावं आणि फक्त बघतच राहावं अशी मुलगी. पण कपाळवरचं कुंकू पुसलं होतं. बापाकडे आली होती. बापाचं नाव होतं रामजी खोरे. मालक वारला होता, लिकरू बाळ होतं नव्हतं तो भाग वेगळा.
बापाकडे आली. बापाच्या बांधावर गवत कापत होती. पाटील बांधानी चाललाय. पाटलाची नजर त्या लेकराच्या देहावर गेली. मस्तकच बदललं पाटलाचं. मस्तकही कडाला. बहुत खूप. पाटील मग मात्र आता दबक्या पावलांनी चालू लागला. आणि पाटील दबक्या पावलांना चालत असताना त्या माऊलीला एक चाहूल लागली. आपल्याबरोबर पाठीमागून कुणीतरी येत आहे. तिला वाटलं असेल आपला सख्खा भाऊ गणूजी. पण तिने गणूजीकडे पाहिलं. गणूजी लिंबाच्या झाडाखाली खेळत बसला होता. तिचा सख्खा भाऊ छोटासा लहान होता. पाठीमागं वळून पाहण्याचा क्षण आणि पाटलाने त्या माऊलीचा पदर धरून ओढण्याचा क्षण. एकच पाटलाने धरला, पदराने ओढला. त्या माऊलीने वळून पाहिलं तशी माऊलीने कडाडली. माऊलीने पाहिलं पाटलाला पाठीमागं पाहिलं तसा पाटलाला कडाडली. बोलली पाटलाला, नाही पाटील नाही. पाटील माझ्या पदर हात टाकू नका पाटील. पाटील तुमच्या पाया पडतो. सोन्यासारखं चरित्र माझं नाही पाटील नाही. येडी का खोळी. अगं गावचा पाटील आहे ना, गावचा पाटील. अगं रांजागाव म्हणजे माझं बटीक. अरे मला ज्याच्याचं सवागायचं तसं वागू शकतो का गे भावाने. तुला ठावर आहे का. गावचा पाटील आहे ना पाटील. पाटील पाया पडते हो, तुमच्या पाया पडते. पाटील माझ्या पदरा हात टाकू नका. थोबाड मी उचकाच का नाही का. पाटील तुमची लेकी सारखी हो, लेकी सारखी. पाटील हे जर वागला तुम्ही तर समाज मला. अरे काय चाललंय काय. आमचा सरळ अपमान. अरे वा, म्हणून मी एकीचं नातं लावायला आली र. 10 वर्षाचा गणूजी नावाचा शेजारी बांधावर लेकरू खेळत होतं. आपल्या ताईच्या पदरावर हात टाकत असलेला पाटलाला पाहिलं. गणूजी धावत धावत आला. तसा पाटलापासून ताईला आणि ताईपासून पाटलाला वेगळं करू लागला. परंतु वेगळं करत असताना 5ही बोटं पाटलाने एकत्र केली आणि एकत्र केली तशी लेकराच्या थोबाडावर मारली. गणूजी नावाचं पोरग असं फोपाट्यात मातीत लोळत पडलं. जाग्यावर बेशुद्ध पडलं. तोंडातली दात बाहेर पडली, रक्त बाहेर पडलं. पोरग जाग्यावर बेशुद्ध पडलं. आणि भर दिवसा डोळ्याच्या मायमाऊलीच्या पदरावर हरमखोर पाटलाला हात टाकलाय आणि पाटील मागतर डावलात निघून गेलाय. आणि इथं भिजलेल्या पाखरासारखा देह झाला त्या माऊलीचा. थरथर थरथर कापत होतं लेकरू. शेजारी आपल्या बापाची विहीर होती. विहिरीच्या काठावर गेली. 10 दिशेला पाहू लागलं, मला कोणी पाहतंय का. तिला पाहणारं कोणीही नव्हतं. तर माऊलीने विचार केला, माझा बा घरला जाताना येताना रस्त्याने चालला तर समजा समाज राम राम बोलल्या खेरीत जात नव्हता, राहत नव्हता. आता माझ्या बाकडे या लोकांनी पाहिल्यावर काय बोलतील, काय वागतील, कोणत्या मानेने माझा बा जाईल यांच्या मोर. विठ्ठला पांडुरंगा काय केलं रे, काय केलं. पांडुरंगा रे, द्रौपदीने आवाज दिला तर धावत धावत आलास रे. मग मायाच्या वक्ताला माझा पाठीराखा सखा भाऊ म्हणून का नाही रे आला देवा, तू का नाही आला, का नाही आला. विठ्ठला अरे तुझं तर लय वर्णन केलं रे, सांगतानी लय वर्णन केलं. म्हणे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. अरे काय ठ्या कसलं आलं रे तुझं राज्य, कसलं आलं, कसलं आलं सांग ना, सांग ना. आई तुळजा भवानी निदान तो तरी यायला पाहिजे होतं, तू अभि नाही आली. जगायचं कशासाठी मी. मुलगी विहिरीमध्ये उडी टाकणार, तोच तिचा सक्का भाऊ बेशुद्ध पडलेला जागा झाला. लेकरू खडबडून जागा झालं.
आणि खडबडून जागा झालं. तसं ताई दिशाला पाहावं लागलं, माझी ताई कुठे दिसते का. समोर पहिल्या विहिरीच्या काठावर ताई दिसली. एक आर्त किंकाळी लेकराने हे मारली, कारण लेकराला कळलं होतं की माझी ताई आता विहिरीच्या काठावर काय गेली. आणि हा पाटील मी शुद्ध पडल्यानंतर हा माझ्या ताई बरोबर कसा वागला. एक लेकरानं काळजाचा ठाव घेणारे एक आर्त हाक मारले लेकरानं. लेकरू सरळ ताईला बोलून गेलं, नाही ताई नाही, ताई तुला माझी शपथ आहे नाही. ताई विहिरीमध्ये उडी नाही टाकायची ग, तो नाही टाकायची. ताई तू जर आत्महत्या केली तर रक्षाबंधनाच्या वक्ताला ताई माझ्या मनगटामध्ये राखी कोण बांधेल ग. नाही ताई नाही. ताई बाबा घरला गेल्यावर विचारतील, आई विचारील गण्या ताई कुठे. काय सांगायचं रे, काय सांगायचं. ताई त्या पाटलाचा बेत मी बघतो मोठा झाल्यावर. ताई विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. ताई नाही. आपला भाऊ आपल्या जवळ येईपर्यंत त्या माऊलीनं स्वतःचा देह केव्हाच उचलला होता आणि विहिरीमध्ये केव्हाच फेकून दिला होता. लेकर विहिरीच्या काठावर गेलं आणि बुडत असलेल्या ताईकडे पाहून ढसा जसा रडता रडता लेकर बोलू लागलं, वा ताई वा वा. ताई का आत्महत्या केलीस ग, का उडी टाकली, का संपवलं स्वतःला का. ताई मी आधी आलो तुझ्या संग. ताई तुला ह्या जन्मात तर नाही वाचू शकलो, मला पवायला बी येत नाही ग ताई. व्या तरी काय करू, काय करू ब्या, काय करू. ताई मला बी जगण्याचा अधिकार नाही, तुझ्या संग आलो मी. लेकरू 2 पावलं उडी टाकण्यासाठी पुढे सरकला. मस्तकातले विचार बदलले. तसं बुडत असलेल्या ताईला लेकरू शब्द देऊन गेलं, नाही ताई नाही, नाही ताई तू एकटी का ग बहीण माझी. ताई तुझ्यासारख्या या भारतवर्षामध्ये लय बहिणी माझ्या, लय. ताई ताई मी तुला शबूत देतो, मी शबूत देतो ताई. ताई ताई तुझ्या देहाकडे ज्या हरामखोर पाटलानं, ज्या बाबाचे भिकाचे गोजार पाटलानं हात टाकला, जो पाऊल टाकला तो पाय, आणि ताई तुझ्या पदरावर हात टाकणारा तो हात. ताई जोपर्यंत त्या पाटलाचा मुळापासून उपटून फेकून देत नाही ताई, तोपर्यंत मी देखील आत्महत्या करणार नाही. बाबाजीराव भिकाजी गुजर पाटील. लेकरू तसंच रडत रडत आपल्या बापाकडे गेलं. आई बाबाला सांगू लागलं, बाबा बाबा आपल्या गावातल्या बाबाजीरावानं आपल्या ताईला मारलं, ताईला मारलं, ताईला मारलं. हो. बापाच्या शेजारी बापाचा मित्र होता, फेटा घातलेला, माझ्यासारखी मिशीला पेळ मारलेला वडील धरा. गणूजी बोलला त्या बापाला, ओ बाबा आवराव, कोणीतरी आपल्या गावातल्या बाबाजीरावाला आवरा. वकूत आज माझ्या ताईवर आलो, उद्या वकूत तुमच्या लेकीवर येईल. कोणीतरी आवराव, कोणीतरी आवरा. बाप तर डसा डसा रडू लागला. रामाजी खोरे नावाचा बाप. बापाने कोणाकडे जायला पाहिजे होतं, कुठं जायला पाहिजे होतं, कोणाकडे न्याय मागायला पाहिजे होता. वाट्यावर तंबाखूला चुना लावत असलेले, पारावर मिशीला पिळ मारत असलेले, फेटा परिधान केलेले आणि न्यायाधीश म्हणून स्वतःला समजदार समजणाऱ्या माणसाकडे जायला पाहिजे होतं रामजी खोरे नावाच्या बापानं. बाप तिकडे नाही गेला. बापाने सरळ पायतान पायात घातलं आणि पायात घातलं तसा बाप सरळ सरळ निघून गेला. तो आपल्या लाल महालामध्ये 17 वर्षाच्या शिवराजांच्या मोर. राजांच्या मोर गेला, लोटांगण घातलं. राजा राजा न्याव द्या मला, न्याव.
माझा इथं कुंपणाने शेत काढलं हो, न्याव द्या मला न्याव. राजांना कळालं नेमकं भानगड काहीतरी झाली. राजाने गळ्यातली कवड्याची माळ अशी मुठीमध्ये धरली. बालाजीराव राजांनी माळ हातात पकडल्याबरोबर राजे कडाडले. जगदंब जगदंब. बाबा बसा, आधी शांत बसा. काय झालं ते आपण आम्हाला सविस्तर सांगावे. काय सांगायचं रा, काय सांगायचं शिवभा, काय सांगायचं हे सांगायचं. आमच्या गावाच्या बाबाजीरावानं माझ्या लेकीच्या आयुष्याची राख रांगोळी केली. हे काय सांगायचं, काय सांगायचं. न्याय करणारा तेव्हा आदिलशाह. अरे हाय, अरे कोणला कुत्र्याने यावं आणि आपल्याला न्याय द्यावा. शोभा पोरा, तुझं दार दिसतं न्याग मागायला. मला तुझं दार दिसतं न्याव मागायला. न्याव द्या न्याव. घडलेला सगळा प्रकार रामाजीरावानं राजांच्या कानावर टाकला. 17 वर्षाच्या तळपायाची आग मस्तकात गेली राजांच्या. राजांच्या अगदी उजव्या अंतरावर, टाळकरांच्या अंतरावर येसाजी कंक नावाचा एक सेनापती हजर होता. येसाजीरावाकडे पाहिलं तसं येसाजीरावाला राजाने आदेश केला. येसाजी कंक, जो रयतेला मारत आहे डंका, तो फेरफार कैद करा आणि लाल वाळात हजर करा. तो आत्ताचा न्याय नव्हता. दिल्लीच्या तख्तावरून एखादा आदेश निघायला आणि रयतेच्या घरापर्यंत जाऊस तर पुढाऱ्यांनीच मध्ये खायला, तो न्याय नव्हता. राजांचा न्याय होता. येसाजी कंकानं राजांना मुजरा केला आणि राजाला बोलले, जी राजा. येसाजीराव तबिल्यात गेला, घोडा बाहेर काढला, खुटीला दावा अडकवलं तर गावं घेतलं, खांद्याला अडकवलं, हातात ढाल नाही घेतली, तलवार नाही घेतली, काय घेतलं नाही. सरळ सरळ घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज महाराज सरळ सरळ रांजा गावाकडे जाऊ लागला. धुराळा पडायला लागला घोड्याचा नुसता. बांधा बांधावर गावकरी मात्र गावात कापत होती, खुरपत होती. तसं गावकऱ्याने येसाजीरावाला पाहिलं आणि गावकरीला येसाजीरावाला बोलून गेला. ओ येसाजीराव, ओ राम राम सोड, राम राम. कोण म्हणायचं ते? येसाजीराव आम्हीच. इकडच्या अंगाला कसं काय येणं केलं? तुमच्या गावच्या बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलास भेटावयास आलो. कुठे आहे त्यांचा राजवाडा? पाटलाकडे आल्या वय. या या या, कांदा भाकर खाऊ जरा या. ते तुमचं चालू द्या. पत्ता सांगा पांदा. माझ्याकडे मॅप नाही, इंटरनेट चालत नाही. पत्ता सांगा, घर कुठे आहे? येसाजीराव, अहो ते नदीच्या पल्ल्यात आता मार्बल फरशीचा बंगला बांधला त्यानं. माझला हरामखोर साला. आम्हाला ठाव होतोच येसाजीराव, तुम्ही घोडा घेऊन त्यांच्या बिठेला येणारच म्हणून. या नदीच्या पल्ल्यात. येसाजीरावानं पुन्हा टाच मारली. अहो येसाजीराव आल्याची खबर पाटलाच्या कानावर पोहोचली. तसा एक जण राजांचा हेर आला असं सांगायला पाटलाकडे धावत धावत गेला. जणू पाटलाला बोलला, अहो पाटील पाटील पाटील, लपा लपा लपा, शिवाजी राजाचं धरणं आलं तुम्हाला, लपा. शिवाजी राजाचं धरणं आणि ते बी मासनी. ते पोराला माहित नाही का आपण कोण आहे? अरे कॉलरला हात लावायची कोणाची हिंमत नाही म्हणे शिवाजी राजाचं धरणं आलं. अरे भाऊ पाटील येण्यासारखं करू नका. कावाड लावा कावाड. हेर निघून गेला. आपल्या पाटलानं बायकोला आणशीला आदेश दिला. आणशे कावाड लावा कावाड. आगल टाक, आगल थोबड करायला बघ ती आगल टाक. बायको गेली निघून आत. येसाजीराव आले दारात. येसाजीराव का तुमच्या आमच्यासारखे होते काय? दार हळूच ठोकायला.
पाटील ओ पाटील कवाड उघडा बरं मी आलोय. या साजेरावानं आवाजच दिला नाही, हाकच मारली नाही. या साजेरावानी घोड्याची लगाम खिचली, घोड्याच्या टापाचा आवाज दरवाजा तसा दरवाजा उघडला. पाटलाने या साजेरावाकडे पाहिलं आणि या साजेरावानं पाटलाकडे पाहिलं. दरवाजा तर उघडला. पाटील झोका झुलत बसला होता आतमध्ये घरात. पाटील तसा या साजेरावाला बोलला, ओ या साजेराव, अरे काय गरीबाचं कवड मोडता काय? जगू द्या मसने, आगळ टाकली तर आगळ तुला तिच्या आयला तुमच्या घोड्याने. पण या बायकोला आदेश दिला, ए आणशे आणशे, या साजेराव आल्यात, चांगलं गरम गरम दूध करा, केसर टाका, केसर, केसर टाकून दूध करा. काय या साजेराव घेणार का नाही? केसर टाकून दूध घेणार. अहो गरमा गरम. पाहुणं तुम्ही आमचं, ए तुमचा पाहुणचार करणं आमचं कर्तव्यच. ए अरे थोबड काय बघती, जा की गॅस लागला. ती गेली दूध गरम करायला. या साजेराव गरम गरम विडा केलाय, घ्या. पाटील आम्हास आपला विडाही नको की आम्हास आपला पाहुणचारही नको. नको बोला या साजेराव बोला, तुम्ही आपल्या गरीबाच्या राजवाड्यावर कसं काय येणं केलं तेवढं बोला. काय कवारच वाढायला लागले तुम्ही आमची, बोला कसं काय येणं केलं. लाल महालामध्ये राजश्री शिवबाराजाने आपण आज बोलाविले. अरे काही यारा का घोडा, अरे कोण शिवबाराजा रे कोण? सजे रांजा गाव आमचं बटेक, आम्हाला आमच्या गावा संघाचा सवागाचा संत आम्ही वागू शकतो. आमच्यावर हुकूमत चालती आदिलशाहची. अरे तुर कोण आला मला आणि कोणचा तो शिवाजी? त्या पोराला म्हणावा तुझा तो उद्योग बघायचा, इकडे मस्ताक नाही घालायचं, नाहीत मस्ताक उडीला जायला म्हणावं तुझं. आणि हो सांगा तुमच्या त्या शिवाजीला म्हणाव तुमचं काम आमच्याकडे, आमचं नव. कस पाटील म्हणाल तसा निघा. तळपायच्या आगा मस्तका सरकली महाराज. या साजीरावानं खांद्यावरचं दाव घेतलं. बाबाजी गुजर पाटलाचे हात बांधले, पाय बांधले, उचललं, गोड्यावर पालथ टाकलं. त्याच्या बोकांडी या साजीराव जय हरी सरळ सरळ लाल महालामध्ये हजर केला. राजांच्या समोर पाटील हजर केला आणि पाटलाच्या समोर राजे हजर झाले. तसे राजाने पाटलाला पाहिलं, पाटलाने राजाला पाहिलं. तसं राजाने कवड्याची माळ हातात धरली, राजे पुटपुटले जगदंब जगदंब. वाह बाबाजी बेन भिकाजी गुजर पाटील आपणच. शिवाजी अरे काय चाललंय काय? अरे रांजा गाव आमचं बटे. शिवाजी अरे अरे आमच्या कालर लागतात. कालरला हात लावायची कोणाची हिंमत नाही र. आणि तुरा कोण आला? आमच्यावर हुकूमत आदिलशाहची चलती, आमचं आम्ही बघून घेऊ. हे असाजी अरे झालं की आता आता कवर तमाशा मांडायचा आहे. हात पाय सोड की माझा. पाटील हा तुमच्या बायकोचा राजवाडा नाहीये, हा राजांचा राजमहाल आहे. गप उभा राहायचं गुमान टाळकऱ्यांसारखं. जवळ सोडित नाही तवर गप चुप. राजे पाटलाला बोलू लागले, वाह पाटील वाह. पाटील तुमच्यासारखी अधिकारी माणसं जर असे कृत्य करू लागली तर सर्वसामान्य रयतेने तो काय करायचे? पाटील तुम्ही अधिकारी माणसं,
पाटील आपली माता माऊली म्हणजे देव्हाऱ्यातील दैवत आणि सरळ तुम्ही तिच्याच पदरावर हात टाकलात. पाटील कैसे वागला तैसे. बाबाजीराव जगद्गुरु तुकाराम महाराज बोलून गेले, पराव्या नारी माऊली समान, पराव्या नारी रखमाई समान. मग बाबाजीराव ऐसे कैसे वागलात आपण. शोभा मस्त घालायचं आपलं काम नाही. राजांना वाटला तर वखुत विलय झालाय, याचा टाइमपास करण्यात मजा नाही. या साजीरावाला सांगितलं, या साजीराव या शासन करावे. बाबाजीराव पाहुणे आहेत आपले, पाहुणचार करावा. ज्या माय माऊलीच्या पत्राकडे या हरामखोराचा हात झेपावला तो हात मुळापासून उपटून फेकून द्या. आणि ज्या माय माऊलीच्या देहाकडे या हरामखोराची पावलं झेपावले ते दोन्ही पाय गुडघ्यापासून फेरफोर तोडून टाका. एसाची कंक या हरामखोराचा चौरंग करावा, चौरंग. केला गेला चौरंगा. पण बाबाजीरावाला ज्यावेळेस कळालं ना आपला चौरंगा होणार, त्याच वक्ताला मात्र बाबाजीरावाची इंडिकेटर लागले आणि बाबाजीराव तर डासा रडायला लागला. ओ राजे, राजा माफ करा, राजा माफ करा, राजे मान्य मला, राजा मान्य मला. हो राजा मला मान्य तुमचं राजकारण. राजा हो राजपण, राजा तुमचं आज पण उद्या पण मान्य मला. पण राजा माझा चौरंग करू नका. राजा क्षमा. राजा मी शरण येतो तुम्हाला, शरण. राजा शरण आलेल्या माणसाला तुम्ही कधी मरण देत नाही. खामोश. बाबाजीराव, शरण आलेल्या माणसाला आम्ही कधी मरण देत नाही, तितकेच खरे. पण ते सगळे शत्रूंसाठी, मित्रांसाठी नाही. बाबाजीराव तुम्ही तर आपलीच माणसं. शासन त्यांच्यासाठी. काय करणार बाबाजीराव या क्षणाला जर आम्ही तुम्हाला माफ केलं ना तर 2016 मध्ये एखाद्या मायमाऊलीच्या पदरावर अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात भर दुपारी दिवसा डवळ्या 12 वाजता चार तुझ्यासारखेच बाबाजीराव पाटील अधिकारी नसलेले आणि असलेले एकाच वक्ताला 4 जनावर त्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकतील. एवढंच नाही, आमच्या मायमाऊलीच्या पदर सुरक्षित राहणार नाही. भर दिवसा डवळ्यात त्या माऊलीचं चरित्र नासावलं जाईल. बाबाजीराव भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एकाही अधिकारी माणसाने आणि सर्वसामान्य माणसाने माझ्या मायमाऊलीच्या वाकडी नजर करून सुद्धा पाहता कामा नये. याच्यासाठी त्याचा आज चौरंगाच होणे गरजेचे. बाबाजीराव आज जर आम्ही तुम्हाला माफ केलं तर उद्याचे ते बलात्कार करणारे हरामखोर येतील आणि बाबाजीरावच्या जागेवर लाल महालात येऊन उभे आहात, याच जागेवर तेही येऊन उभा राहतील आणि आम्हास बोलतील, राजा 28 फेब्रुवारी 1647 या दिवशी नव्हतं का राजाच्या पाटलाला तुम्ही माफ केलं? राजा आम्हाला बी माफ करा. नाही पाटील, नाही पाटील, आम्हाला एकही जनावराला माफी बक्षी द्यायची नाही. पाटील इथून पुढे जर आमच्या मायमाऊलीच्या पदावर एखाद्याने जर हात टाकायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची भेडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंदड्या करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची भेडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या हिंदू धर्माला जर बरखास्त करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याची भेडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या वारकरी संप्रदायाला संपवण्याचा प्रयत्न केला तर पाटील आम्ही त्यांची भेडवार ठेवणार नाही. नाही
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग, 4 चरण 3 सुटली, बचेंगे तो और भी लड़ेंगे, अनकमुन नहीं बचेंगे, जरूर बचेंगे, जब बचेंगे तो फिर आएंगे, मी पुन्हा येईन. तो डायलॉग बोललो बरं, मी मागं नाही लागत, नाही तर तुम्ही म्हणता नाही परत यायचे म्हणतो का काय रे, हमको जानते नहीं, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. छत्रपती शिवाजी महाराज 17 वर्षाचे असताना चौरंगा केला. हॅलो, आपण पडला तर नाहीत ना, सुट्टी मिळणार आहे काही क्षणात. चौरंगा केला, चौरंगा. बस सरपंच कहना हम आपसे एक ही चाहेंगे, एक ही चाहेंगे. तुम्ही सगळे सरपंच मिळून एकत्र येऊ, आम्ही पण तुमच्या पाठीशी, तुम्ही पण आम्हाला आवाज द्या, हम आएंगे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चौरंगा नावाचा कायदा येऊ द्या, येऊ द्या पुन्हा एकदा, मग झळकू द्या. एबीपी माझा, IBN तुझा, लोकमत याचा, झी न्यूज त्याचा. असा चौरंगा करताना असा HD कॅमेरा धरावा बरं का डॅड, असा त्याच्यावर, कोणावर, त्या बाबाजी भिकाजीवर आत्ताच्या, आणि मग चॅनलवर दाखवा त्याच्या मशीनने हातपाय तोडलेला. याला म्हणायचं चौरंगा. शासन त्या क्वालिटीचं येऊ द्यावं. मध्ये काय कायदा आणला, हेल्मेट नसलं तर लगेच दंड. आता कुठे गेला तुमचा दंड? येड्याचा बाजार. कुठलं हेल्मेट नाही की दंड, हेल्मेट नाही की दंड. काय त्या हेल्मेटवाल्याचे हेल्मेट केले. मला तर कधी कधी असं वाटतं त्या कंपनीने त्यांच्या बरोबर करार केला होता का काय काय की. 10 रुपयाचं 5 रुपयाचं मास नसलं की 500 रुपये दंड, आणि यांच्या तोंडाला नाही. कुंपणाने शेत खाल्लं, बोलायचं कुणी, बोलायचं कुणी. इतका खतरनाक भ्रष्टाचार चालला, इतका खतरनाक भ्रष्टाचार. बस कहना हम सिर्फ यही चाहेंगे. भ्रष्टाचार थांबवणारा कुणीतरी शिवबा अजून जन्माला येईल का? क्या सिर्फ हम सरपंच सिर्फ वोटिंग करें, आप कुछ नहीं करेंगे? करना पड़ेगा सरपंच, आपको करना पड़ेगा. झालात ना सरपंच, आता असं काम करा, असं काम करा. लग्न सरपंच झालंय का? बायको आली की आली, कीर्तन संपल्या बोलतो. संसार प्रपंच होत राहील हो. अहो त्यांनी लोकांमध्ये झेंडा लावायचा असन देशाचा, देवाचं, धर्माचं पालन करण्यासाठी आपला देह कुठंतरी झिजावा. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला जर निवडून दिला असेल ना, तुम्हाला जर निवडून दिला असेल ना, तर याचं कारण एकच आहे, आम्ही त्या जागेवर जाऊन ते कृत्य करू शकत नाहीत. म्हणून एक वोटिंग मदत, हेल्प तुमच्यासाठी ती करा ना. तुम्ही करा, काय अडचण आहे. करा हो. एक सांगू, कमवलेली संपत्ती एक ना एक दिवस संपत्ती, म्हणून तिचं नाव संपत्ती. हे कितीक जाईल हो, कितीक येईल हो. ते तुकाराम महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजेत, ते ज्ञानेश्वर माऊली पुन्हा जन्माला यायला पाहिजेत. जाऊ द्या, बोलण्यासारखं भरपूर असतं. वकूत संपलाय, टाइम इज मनी, नाही तर पोसाना कोण आहे. वेळ संपला. सुंदर अशा प्रकारचे पखवाज वादक, सुंदर अशा प्रकारचे सिंगर मंडळी, सुंदर अशा प्रकारचे आमच्या डॅडने कॅमेरा पकडला, कॅमेरामॅन, सुंदर अशा प्रकारचे टाळकरी, छोटे छोटे लेकरं आहेत, पाल टाळकरी, ज्यांनी आम्हाला बोलवलं, आमच्या ताईसाहेब, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आभार वगैरे मी काय व्यक्त करणार नाही, कारण आभार हे परख्याचे व्यक्त करायचे असतात. आपला माणूस आपल्या माणसाचे आभार व्यक्त करत नसतो. आईने जर लेकराचं काम केलं, लेकराने जर आईचं काम केलं, तर लेकरू आईला कधी म्हणत नाही आई तुझा आभारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बोलवलं, आमच्यावर काय उपकार नाही केला, आणि आम्ही तुमच्यापाशी आलोत, आम्ही तुमच्यावर उपकार केला नाही. त्याच्यामुळे आभार कोणीच म्हणायचे नाही. फक्त एक ही हम इसी बात कहना चाहेंगे, एकमेका सहाय्य करू, अवघे मिळून आग लावू. बचेंगे तो और भी लड़ेंगे, क्यों नहीं बचेंगे, ये तो हम कहना चाहेंगे. बोलता बोलता माझ्याकडून लेकराकडून काही चुकलं असेल, क्षमा असावी. लेकरू चुकीचं बोलतं, पण माझ्या चुकांचं मी स्वागत करतो, कारण माझ्या चुकांना मी गुरु मानतो. त्याच्यामुळे माझ्या चुकांचं मी स्वागत करतो. माझ्या पदरामध्ये माझा चुका टाका, कारण डोळ्यात गेलेला कचरा एक तर कोणाच्या तरी माध्यमातून काढावा लागतो, नाही तर कोणाच्या तरी सहाय्यानं काढावा लागतो. मला माझ्या मस्तकात गेलेला कचरा तुमच्या मदतीनं काढायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज नुसते भारत देशाला नाही, हाँगकाँग, बांगकाँग,
थाईलैंड, जापान, पूरे देश कंट्री में जाएंगे, ऑल कंट्री में. आता शिक फक्त हिंदी आणि मराठी शिकवतोय. आता शिक ABCD मी पाठ करायला लागलोय. ABCD FG अच्छा आयला जे खेळले मॅन. ओके, मजा आएगा. चलो, ज्ञानेश्वर महाराज कहने से पहले हम आपसे सबको एक रिक्वेस्ट करेंगे. मला तुमचे हात जे आहेत ना, हात खेशात ठेवलेले, कोपरीत घातलेले, घडे घातलेले, ओए कसम महादेव की हम आपकी आवाज सुनना चाहेंगे. आताच ना क्यों, रिलॅक्स रिलॅक्स. जब हम कहेंगे तब शांत, टेन्शन नाही घ्यायचं. असत नाही हटून पडायचं. मिस्टर कंटाळेश्वर, टेन्शन नाही घ्यायचं. आणि ही एवढी एक आपण हर हर महादेवची प्रतिज्ञा घेऊ आणि कीर्तन द एंड करू. मी आबासाहेबांना विनंती करेल, मी खाली बसल्यानंतर 2 शब्द तुम्ही बोलावं. आणि ज्ञानेश्वर माऊली वगैरे होईल. तुम्ही चाल वगैरे तुम्ही म्हणता ना, मला तर कळालं तुम्ही लई चालीचे. ओके, टाइम इज मनी, इट्स ओके. उद्या म्हणू आपण, काही बात नाही. खूप छान मजा किया. हर हर महादेव म्हणल्याबरोबर तुम्ही हर हर महादेवच म्हणायचं. मी हर हर महादेव म्हणलं की हर हर महादेव म्हणायचं. तीही जोरदार हात वरती करून. अब हम भी देखना चाहेंगे किसके आवाज में है कितना दम. त्याचं कारण ऐकू दे मला. धर्मरक्षणासाठी ज्यांनी बलिदान केले, स्वतःचे शिर हसत हसत कापून दिले. अरे या रमारमात वेदनासन केल्या, तेलामध्ये तळलं, चांबडी सोलली, नख उपसली, डोळे फोडले, जीभ कापली, हात तोडले, पाय छाटले, तरी सुद्धा ज्यांचा उभ्या आयुष्यामध्ये निश्चय कधी ढळला नाही ना, अशा धर्मवीरांसाठी एकदा बोला हर हर. क्या आवाज था. सबसे जोरदार तर आवाज माता माऊल्यांचाच. महादेव. तुम्ही माया वाड्यावर चला आळंदीला जेवायला, आवाज देताय. अरे आया बहिणींची आबरू सुरक्षित नव्हती का? आमच्या घराघरातील गाडगी मडकी सुरक्षित नव्हती? आमच्या याच मंदिरातील मूर्तीदेव सुरक्षित नव्हते का? घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते? अरे सर्वत्र आकांत माजला होता, सर्वत्र आकांत. आणि त्यावेळेस स्वतःच्या मनगडाच्या जोरावर ज्यानं हिंदवी स्वराज्य स्थापन केला. अरे औरंगजेब बेजार केला, अफजले मारला, शाही त्याची बोट छाटली, आदिलशाही निजाम शाही रमवली आणि खुद्द सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर. मैंने कहा था जिन लोगों ने हाथ लाए हैं कसम महादेव की हाथ बाहर काढा. राजे सिलहार भोज, महाराणा प्रताप, सुभाष चंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, वासुदेव फडके, बाबासाहेब आंबेडकर, चाफेकर, बटुकेश्वर दत्त, जतीनदास कर्मवीर, भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी महाराणी ताराबाई, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांना धर्मवीरांना आठवून एकदा बोला हर हर. भगवान श्री कृष्ण, भगवान श्रीराम, संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद एकनाथ महाराज, संत सखुबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई या माता माऊल्यांच्या अभंगवाणीला, त्यांच्या कॅरेक्टरला, त्यांच्या चरित्राला, त्यांच्या उच्च विचारांना आठवून धर्मवीरांना एकदा बोला हर हर. ज्ञानेश्वरा.